त्यामुळे लोकांचा यामध्ये खूप मोठा हाल होणार आहे, विशेषतः रजिस्टर्ड अनरजिस्टर्डचा मुद्दा येतो आणि यामध्ये छोटे व्यापारी छोटे शेतकरी जे ऑलरेडी आता किती पिचलेले आहेत आपण पाहिलेले आहेत. नाही म्हणजे मी परत सांगतो की 20 लाखापर्यंत एक्झम्पशन आहे. 20 लाखापर्यंत त्यांना रजिस्टर होण्याची गरज नाहीये. 75 लाखापर्यंत जर का वर्षाचा टर्नओव्हर असेल तर कॉम्पोजिशन स्कीम आहे, म्हणजे त्यांना रिटर्न्स पण क्वार्टरली भरायचे आहेत. त्यांना क्रेडिट जरूर काही मिळणार नाहीये, पण त्यांना रिटर्न्स पण क्वार्टरली भरायचे आहेत. त्यामुळे त्यांचं तेवढं प्रोसिजरल हे कमी होत आहे. मला मान्य आहे, मी परत एकदा सांगतो की संगणक आणि इंटरनेट ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, हे जरूर मला मान्य आहे. पण अनेक इव्हन धान्याच्या ज्या बाबतीत म्हणायचं झालं तर जो ऍक्च्युली शेतकऱ्यांचं तुम्ही म्हणाल तर शेतकऱ्यांना ऍक्च्युली याच्यावरती जीएसटी नाहीये. जो ऍग्रिकल्चरिस्ट ह्या डेफिनेशन मध्ये मोडतो त्याला याच्यावरती जीएसटी नाहीये. परत जे काही प्रोसेसेस आहेत ते पण जे प्रायमरी प्रोसेसेस त्यातनं बरेचसे बाहेर आहेत. असं नाही की सगळ्यांनाच जीएसटी लागलेला आहे. मुळात प्रश्न असा आहे की जे व्यापारी वर्ग म्हणतो आपण, जो व्यापारी त्या प्रोसेसवरती त्या प्रोडक्शनवरती काहीतरी प्रोसेस करतो आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन करून तो बाजारात आणतो, त्याच्यावरती हा जीएसटी कर लागणार आहे. आणि त्यांना हे 20 लाख आणि 75 लाख ही दोन लिमिट महत्वाची आहेत. आता प्रश्न एकच आहे की 20 लाखाच्या आतमध्ये मी आहे म्हणजे रजिस्टर करण्याची आवश्यकता नाही, पण मी ज्याला विकीन त्याला तो म्हणणार की तू रजिस्टर्ड नाहीस त्यामुळे मी त्याच्यावरती टॅक्स भरणार. त्यामुळे तो शक्यतो रजिस्टर्ड साठी आग्रह धरणार. हा एकच त्याच्यामध्ये मुद्दा आहे. पण जो भरणार आहे त्याला जर का आपण पटवून दिलं की बाबा मी 20 लाखाच्या आतमध्ये तू टॅक्स भर आणि त्याचं क्रेडिट घेऊ शकतोस तू, तर माझ्यामध्ये ऑफकोर्स ह्याला थोडंसं सुरुवातीला नक्कीच त्याला म्हणतात त्याला टीथिंग ट्रबल ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो तो होणारच आहे.